आणि आजी तुम्हाला सांगू का, हा नाग खूप विषारी नाग आहे. म्हणजे जर एकदा त्यांनी माणसाला दंश केला तर मग काहीच सेकंदात माणसाचा जीवही जाऊ शकतो. उपचारांसाठी सुद्धा वेळ मिळत नाही, म्हणून मी सगळ्यांना सतर्क करतेय. घाबरवू नकोस आमच्या घरच्यांना उगाचच प्लीज. मॅडम मी कोणालाही घाबरवत नाहीये, मी फक्त अलर्ट करतेय एवढंच. नाग आपल्या घरातून गेला की नाही हे कसं कळणार? नाग घरातच असेल असं कुठेतरी मला तरी सेन्स होतंय. आणि तुम्हाला सांगू का मी आजी, म्हणजे बघा रानावनात किंवा जंगलात नाग किंवा साप हे इझिली सर्वाइव्ह होऊ शकतात. पण अशा घरांमध्ये जेव्हा नाग घुसतो ना तेव्हा ह्या टाइल्सवर त्याला सरपटता येत नाही. त्यामुळे तो आपल्याला घाबरून इकडे तिकडे कुठेतरी फिरत तरी राहतो किंवा आडोशाला जाऊन लपून तरी राहतो. हे बघा, आपण कसे नागाला घाबरतो तसेच नाग सुद्धा माणसाला खूप घाबरतात. म्हणून मी फक्त तुम्हाला सतर्क करतेय. तुम्ही स्वतःची काळजी घ्या एवढंच. बट एनिवे मी माझे कार्ड देऊन ठेवते तुमच्याकडे. हे घ्या आजी, ह्याच्यावर ना माझा नंबर आहे. इन केस जर तुम्हाला नाग कुठेही दिसला किंवा तुम्हाला असं जाणवलं की तो आहे इथेच तर मला प्लीज बोलवा, मी नक्की येईन. आजी नक्की प्लीज मलाच बोलवाल ना, दुसऱ्या कुठल्या सर्पमित्राला बोलू नका प्लीज. ऍक्च्युली हा नाग जरा युनिक आहे ना, तुम्हाला कोणाला खरं नाही वाटणार पण हा नाग माझं करिअर घडवू शकतो. सो प्लीज मलाच बोलवाल ना. निघा, निघ निघ, करू आम्ही तुला फोन. निघ. थँक्यू. आय जस्ट विश हा नाग मलाच मिळेल. येते. मध्ये बरेच दिवस तो नाग घरात दिसला नव्हता आणि आता अचानक परत आलाय. आता मला खरंच कळत नाही सगळं काय चाललंय. काहीतरी मोठं घडणार आहे. अद्वैत साहेब ऐका ना, तुम्ही डोंट वरी, मी घेईन काळजी. मी आता फक्त हा विचार करतोय की त्रेतायुगात माझा जन्म सर्पयोनीत झाला होता, म्हणजे मी तेव्हा नाग होतो. मग मी नाग असणं आणि आत्ता जो घरात नाग दिसतोय त्याचा काही संबंध आहे का? असू शकतो. पण नक्की काय संबंध आहे ते कळत नाहीये. चौथी पेटी आपल्याला सापडली असती तर कदाचित ह्या सगळ्या शंका दूर झाल्या असतात. पण चौथी पेटी रुपालीबाई साहेबांना सापडली, त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं खूप कठीण आहे. बरं, रुपालीकडून पेटीबद्दल काही कळलं का? नाही. आबांचा फोन आला होता. मी मूर्ती होती तशी ठेवून आले ना, तर गावकऱ्यांना हा सगळा चमत्कारच वाटतोय. मूर्तीखाली काहीतरी होतं आणि ते काढलं गेलंय हे गावात कोणालाच कळलं नाहीये. पण मुळात मूर्तीखाली पेटी होती हेच कोणाला माहित नाहीये.
उशीर झाला आपल्याकडून. आपण आधीच जाऊन पेटी ताब्यात घ्यायला हवी होती. खरंच आपण उशीर केला. आधी हा आई. ऑफिसला निघालास? हो, हे काय निघतोच आहे. काय झालं? काळजी वाटते का तो नाग परत दिसला म्हणून? नको काळजी करूस. ती सर्पमित्र अस्तिका जठार, तिचा नंबर आहे आईंकडे. परत दिसला तर मी सांगते त्यांना फोन करायला. आज काय ऑफिसमध्ये महत्वाच्या मीटिंग्स आहेत. शेखर पण लवकर गेले. हो, हे काय मी पण निघतोच आहे. येतो नेत्रा. काळजी घे. स्वतःला हुशार समजता का? हं? मूर्ख आहात तुम्ही. तुम्हाला काय वाटलं त्या सर्पमित्राला बोलवून नागाला पकडता येईल? नाही होणार आहे असं. बेअक्कल. त्या त्रिनयनेला सुद्धा लाज वाटत असेल अशा लेचापेच्या पोरी बघून. तो नाग याच घरात आहे आणि तो इथेच राहणार. तो त्याच्या विषाने या घरातल्या प्रत्येकाला संपवणार. काहीही करू शकणार नाही तुम्ही. तुमची वानर सेना काहीच करू शकत नाही. या कलियुगात हा विरोचकच जिंकणार. राक्षसाला नेहमी असंच वाटतं की आपणच जिंकणार. अगदी दशमुखी रावणाला सुद्धा वाटलं होतं की प्रभू श्रीरामांना तो हरवणार. पण प्रभू श्रीरामांनी लंकेत जाऊन त्या शक्तिशाली रावणाला त्याच्या अहंकाराला संपवलं. विसरू नका. दैत्य आणि देवाच्या लढाईत नेहमीच देव जिंकतो आणि दैत्य हरतो. काळ्या दगडावरची रेघ आहे. युद्ध सुरू झालंय. आता बघा पुढे काय होतं ते. कळेल लवकरच. काय करताय आई? काढा करते. आई 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 बाजूला वा. बाजूला वा. इकडे काहीतरी आहे तिथे. आई काहीतरी आहे तिथे. म्हणजे बरोबर तू मला बोलवलंस. थांबा. इथेच थांबा. इथे थांबा. अगं पण तू नको जाऊस ना. आई बघायला हवं ना काय आहे ते. थांबा तुम्ही इथेच. थांबा. काही दिसतंय का ग? नाही म्हणजे आता तरी काही नाही दिसत आहे आई. पण होतं काहीतरी आई नक्कीच. काय असेल? नाग नव्हता ना? असेल कदाचित. खरं सांगू का, त्या नागाचा विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीये.
मागे एकदा नाग घरात शिरला, आता पुन्हा शिरलाय. हे काही बरं नाहीये. अगं याआधी कधी घरामध्ये मुंगी सुद्धा शिरली नाही कधी, आणि आता चक्क नाग शिरलाय. हो ना आई. मी शेखरशी बोलते. कशाबद्दल? मी ना शेखरला घर बदलायला सांगते. वास्तू बदल झाला ना की तुझ्या तब्येतीत सुद्धा फरक पडेल चांगला. नाही नाही आई, आई वास्तू बदलून काय होणार आहे मला सांगा. मला वाटतं तो नाग ना आपल्या पाठीस लागलाय. आपण कुठेही गेलं तरी तो येणारच. असं अशुभ बोलू नकोस ग. अहो बघताय ना तुम्ही आई, सगळे किती घाबरलेत. केतकी फाल्गुनी बेडरूम बाहेर पडायला तयार नाहीयेत. तनू मला म्हणत होता की मित्राकडे जाऊ का. काय करायचं असं झालं तर. अगं त्या मुलीनी नंबर दिलाय. ती सर्पमित्र आली होती ना. हा, काय नाव काय होतं तिचं? नाव हां अस्तिका जठार. पण मला वाटतं मग दिसला ना परत नाग तर बोलवायलाच हवं. म्हणजे बोलवा तुम्ही तिला. हो मी करीन फोन केला. आणि आत्ता नको, तो काढा वगैरे राहू दे सगळं. तुम्ही इथून लांबच राहा. नको, मी माझ्या खोलीतच जाते. त्या म्हणाल्या नाग घरातच वावरतोय. जर खरंच तो घरातच असेल तर तो अद्वैत साहेबांना काही करणार तर नाही ना. आणि जर काही वाईट घडणार असेल तर मला संकेत का येत नाहीये. मागच्या वेळेला मला संकेत आला, योग्य वेळेला देवी आईने मला तिथे जाण्याची बुद्धी दिली म्हणून काही वाईट घडलं नाही. पण ह्या वेळ हत्या. हो, तुमची समोरच्याच्या मनातलं ऐकण्याची शक्ती विरोचकावर चालत नाहीये ना. मग तसंच माझी शक्ती म्हणजे मला विरोचकाबद्दल संकेत येत नाही आहेत का. म्हणजे देवी आईने मला जी शक्ती दिली आहे ती विरोचकावर कामच करत नाहीये. आणि तो नाग विरोचकाचा आहे म्हणून मला संकेत येत नाहीये का. असू शकतं. आणि जर तसं असेल, देवी आईने दिलेली शक्ती जर आपल्याला विरोचकावर वापरता येणार नसेल तर हे युद्ध आपल्यासाठी खूप कठीण होणार आहे. मला एक कळत नाहीये. मी त्रिनयनेच्या देवळात गेले, तिथे तिची मूर्ती हलवली, पेटी काढली, अस्तिका भेटली, तिला मी इथे घरात घेऊन आले, तरी सुद्धा या त्रिनयनेने काहीच कसं नाही केलं अजून. म्हणजे अजून काहीच घडत का नाहीये. ही वादळापूर्वीची शांतता नाहीये ना. असू दे, येऊ दे वादळ, होऊ दे युद्ध. काहीही झालं तरी त्रेतायुगात मला दगा देणाऱ्या त्या अद्वैतला मी सोडणार नाही. त्याला संपवणार म्हणजे संपवणारच. हॅलो, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला आधी.
तुझाच विचार करत होते आणि तुझा फोन आला. तू ठीक आहेस ना आता? हो, मी बरी आहे. म्हणजे तू इतकी काळजी घेतोयस माझी, बरं वाटणारच ना मला. तुला काही त्रास होत नाहीये ना आता? नाही. एक सांगू का तुला, आपल्या दोघांमध्ये ना काय ते म्हणतात ना, टेलिपॅथी आहे. म्हणजे बघ ना, तुझाच विचार करत होते मी आणि तेवढ्यात तुझा फोन आला. कळतंय ना तुला, म्हणजे आपलं नातं कसं आहे, आपण किती गुंतलो होतो एकमेकांमध्ये. मला सांग, घरात वातावरण कसं आहे आता? म्हणजे नाग वगैरे पुन्हा दिसला नाही ना? नाही नाही. बरं ठीक आहे. जर दिसलास तर त्या मुलीला, काय नाव तिचं, अस्तिकाला फोन करशील? नको काळजी करूस, मी बघते काय करायचं. तू जेवलास का? नाही, आता साईटवरच आहे. जेवेन थोड्या वेळात. आई, मला एक विचारायचं होतं तुला. विचार ना. परमिशन कसली घेतोयस, विचार. आई, त्या दिवशी तो विरोचक राक्षस तुला घेऊन गेला तेव्हा तुला पेटी दिसली होती का? कसली पेटी? पंचपेटिकेतली चौथी पेटी. जशी पेटी नेत्राने देवघरात आणून ठेवली होती. दिसली होती का तुला ती पेटी? नाही नाही रे आधी, मला नाही दिसली पेटी. का काय झालं, असं का विचारतोस? आई, आता जे काही सगळं सुरू आहे त्या सगळ्यावरचं सोल्युशन आपल्याला त्या चौथ्या पेटीतच मिळू शकतं. म्हणजे तुला विरोचकापासून मुक्ती मिळण्याचा मार्ग सुद्धा त्या पेटीतच सापडू शकेल. नाही नाही नाही, मला नाही दिसली. पण आणि तसंही माझा काय संबंध आहे ना पेटीशी? नेत्रा किंवा इंद्राणी मॅडमकडे असेल नक्कीच, त्यांना सापडली असेल. आई, ती पेटी त्रिनयना देवीच्या मंदिरात वाऊशिला मूर्तीच्या खाली होती, जी आता तिथे नाहीये. अरे अरे देवा, काय सांगतोस? आता काय करायचं? काहीच कळत नाहीये. हे बघ, तू काळजी करू नकोस. त्रिनयना देवी मार्ग काढेल नक्कीच. होप सो. तू जेवून घे, खाऊन घे काहीतरी. हं? हो, तू काही वाटलं तर फोन करशील. कळव. देवी आई, काहीतरी विपरीत घडणार आहे. मला जाणवतंय. काहीतरी घडणार आहे आणि मला कळत नाहीये काय ते. आई, मला संकेत येत नाहीये. आई, असं नको करू. मला संकेत दाखव. आई, मला मार्ग दाखव. तू मला संकेत नाही दाखवलंस तर मी विरोचकाशी कसं लढायचं? आई, तो नाग घरात आलाय, त्या नागाचं गुपित काय आहे ते कळत नाहीये मला. आणि मला या सगळ्यात तुझ्या मदतीची खूप गरज आहे, खूप जास्त गरज आहे. आई, मला संकेत नाही दिसला तर खूप मोठा अनर्थ होईल ग. मला माहिती आहे जे काही घडणार ते तुझ्या इच्छेप्रमाणेच घडणार आहे. तुझी इच्छा आहे तसंच सगळं होणार. फक्त या सगळ्यात माझ्या अद्वैत साहेबांना काही होऊ नको देऊस ग.
त्रेतायुगात तुला मदत करण्यासाठी अद्वैत साहेबांनी विरोचकाची वैर घेतलं होतं. त्यामुळे आता त्यांचं रक्षण तू करायचं. आई, मला या घरातल्या माझ्या माणसांना गमवायचं नाहीये. मला विरोचकाशी लढायला बळ दे. काहीतरी कर आई, काहीतरी कर.